अ, तर मी रिपीट करणार नाही जास्त गोष्टी, कारण अपोकलिप्टिक लिटरेचर काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं, की कशा रीतीने ते चिन्हात्मक गोष्टी ते सांगत असतात आणि त्यामध्ये परमेश्वर त्यांना मेसेज देत असतो. अ, आणि कोड लँग्वेज मध्ये ते लिहिलेलं असतं. अशा लोकांसाठी लिहिलेलं असतं की जे अ, ह्याच्यातून जात आहेत, जी परिस्थिती आहे, जी बिकट परिस्थिती आहे, दुसरे लोक त्यांच्यावर राज्य करीत आहेत, अशा स्थितीतून ते जात आहेत आणि त्यांना अ, असं वाटत आहे की पुढं काय, म्हणजे हे देवाने आम्हाला तर एवढे अभिवचन दिले गौरवी भविष्याबद्दल, तर त्याचं काय होणार, आम्ही तर गुलामीच्या स्थितीत आहोत. अशा लोकांना दाखवलं जातं की जरी तुम्ही आज अशा स्थितीतून जाते, छळातून जाते, दुसरे लोक तुमच्यावर राज्य करीत आहेत, पण परमेश्वर तुम्हाला या सर्वांपासून सोडवणार आहे आणि एका गौरवी भविष्यात घेऊन जाणार. आणि म्हणून तुम्ही हा छळ सहन करा निमूटपणे आणि आशेने, आणि तुमच्यासाठी गौरवी भविष्य आहे, हे आश्वासन त्यांना दिलं जातं. आणि ते कोड लँग्वेज मध्ये दिलं जातं. आणि ते कोड लँग्वेज जर त्या लोकांसाठी लिहिली असेल, तर त्यांचे कोड असले पाहिजे. आजच्या वर्तमानपत्रातील किंवा अ, आजच्या ज जगात जे काही ऐतिहासिक गोष्टी होत आहेत, त्याच्यातले कोड कसे असू शकतील? समजा मला आज तुम्हाला कोड लँग्वेजनी काहीतरी पाठवायचं, तर मी आजचे कोड वापरणार. जसं वायफायचं मी सांगितलं होतं. वायफायचं एक चिन्ह असतं. ते जर तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला ते कळेल की वायफायचं चिन्ह आहे. जर मी तुम्हाला ब्लूटूथचं चिन्ह दाखवलं तुमच्या मोबाईल मधून, तर मग तुम्हाला नुसतं चिन्ह दाखवलं तर कळेल हे ब्लूटूथ आहे. तर त्याच रीतीने जर अ, हे का कळतं आपल्याला, कारण सर्व मुलांना, लहान मुलांना पण कळालेलं आहे आणि आपण सर्व मोबाईल वापरतो, त्यामुळे आपल्याला ते कळतं की 4G म्हणजे काय. 4G म्हणजे काय लगेच आपल्याला कळतं. मी 4G उच्चार केला की लगेच कळतं की ते मोबाईलचं म्हणजे जे कनेक्शन असतं त्याच्या संबंधी आहे. तर योहान जेव्हा लिहित होता, तर तेव्हा तो कुठले कोड लँग्वेज वापरणार? आणि यहुदी लोकांसाठी आणि ख्रिस्ती लोकांसाठी जर तो लिहित आहे, म्हणजे यहुदी ख्रिस्ती आणि मग बाकीचे हेल्लेनिक ख्रिस्ती, तर त्या लोकांसाठी आणि विशेष करून यहुदी ख्रिस्ती लोकांसाठी पण, तर तो बायबलचे चिन्ह वापरणार ना. बायबलमध्ये जे त्यांनी वाचलेलं आहे, त्यांना सगळ्यांना, यहुदी लोकांना त्यांचं शास्त्र खूप चांगल्या रीतीने माहित होतं आणि म्हणून त्यांच्या वेळेस जे बायबलचे चिन्ह होते ते तो वापरायचा. दुसरे कुठून तो चिन्ह वापरत? आणखीन कुठून चिन्ह वापरल तो? त्या काळाचं जे रोमी राज्य होतं आणि त्या वेळेसचे जे पॉलिटिकल गोष्टी होत्या, त्या वेळेसचे ते चिन्ह वापरणार, मगच त्यांना कळल की हे म्हणजे हे. तसं भाजपचं चिन्ह काय आहे? कमळ. तर कमळ यूज केलं मी, तर मग कळणार लोकांना की अरे हा भाजपबद्दल बोलतोय. म्हणजे इनडायरेक्ट. मी भाजप नाही बोलणार, पण एक फूल म्हणेल किंवा पाण्यातलं फूल म्हणणार. असं काहीतरी मी म्हणणार, की ज्याच्याने थोडंसं डायरेक्ट रेफरन्स नाही होणार, पण डायरेक्टली कळल. असं पण नाही की समजणारच नाही. हे बघा, कोड लँग्वेज काय असतं, की कळालं पण पाहिजे. असं नाही की कळालंच नाही पाहिजे. तर मी डायरेक्ट कमळ पण नाही म्हणणार, मी पाण्यातलं मोठं फुल असं काहीतरी म्हणेल, की ज्याच्याने लोकांना समजून जाईल, की मी काय म्हणतोय. काँग्रेसचा हाताचा पंजा असतो, राष्ट्रवादीचं घड्याळ असतं. असं मग हे आपल्याला सगळे सिम्बल्स माहीत असतात. तर त्यावेळेस पण रोमी लोकांच्या वेळेस त्यांचे चिन्ह होते आणि ते यहुदी लोकांना माहीत होते. जरी अ, म्हणजे ते यहुदी रोमी लोक वेगळे होते, पण त्यावेळेस जे जे गोष्टी ते करत होते, रोमी सैनिक सगळीकडे होते. आणि म्हणून आपण पाऊलाचं पण पाहतो, की पाऊल पण कितीतरी अशी उदाहरणं घेतो त्यावेळेसचे रोमी सैनिकांकडून आणि त्यांना पाहून आणि त्यांच्या जगात जे जे होतंय, तर ते चिन्ह तो वापरतो. आणि त्याच रीतीने आपण पाहतो, की नंबर्स, जे नंबर्स होते त्यावेळेसचे, ते पण चिन्हात्मक रीतीने ते वापरायचे. अ, आणि ते कोड लँग्वेज त्याचं जे डिक्शनरी, म्हणजे समजा त्याचं मीनिंग फाइंड आउट करायचं,
तर एक तर ते त्यांचा जो काळ होता त्यावेळेस माहिती आपल्याला पाहिजे, आणि दुसरं म्हणजे बायबलमध्ये जे काही चिन्ह दिलेले आहेत आणि गोष्टी दिलेल्या आहेत किंवा इतिहासात जे काही घडलेलं आहे त्याची माहिती आपल्याला पाहिजे. आणि म्हणून जसं मी काही व्हिडिओज पाठवले तर तो व्यक्ती सांगतो की रेव्हेलेशन तुम्ही कधीच सुरू करू नका. जर तुम्हाला पूर्ण बायबल माहिती नाही तर रेव्हेलेशन कळणारच नाही. आणि पूर्ण बायबलमध्ये यूज केलेले जे चिन्ह आहेत ते रेव्हेलेशन्स मध्ये वापरले आहेत. आणि म्हणून ते कळायला सर्व बायबल माहिती असलं पाहिजे, आणि नुसतंच बायबल नाही पण जे इतिहास बॅकग्राऊंड आपण पाहतो ते पण माहित असलं पाहिजे. जसं येशू ख्रिस्त एकदा म्हणतो की तुम्ही काय पाहायला निघाला होता, क्राऊड्सला तो म्हणते, जे गर्दी होती त्याच्या पुढे त्यांना म्हणते. आणि तो योहान बाप्तिस्मा करणाऱ्याबद्दल म्हणतो की तुम्ही काय पाहायला निघाला होता, की असा व्यक्ती जो नाही का अ, खात पीत आलेला आहे, असा व्यक्ती जो अ, एक जे बोरू असतं ना नदीकाठचं, ते हलतंय त्याप्रमाणे तो आहे, असा आहे का? आणि आपल्याला वाटते काय येशू म्हणत आहे बोरू बद्दल आणि ह्याच्याबद्दल. अ, तर त्यावेळेस अ, असं जे नाणे असतात त्या नाण्यावर असं चिन्ह होतं, जे अ, रोमी लोक होते ना, आणि हेरोद हेरोद जो राजा होता किंवा त्यावेळेस जे राजे होते त्यांच्या नाण्यावर ते चिन्ह होतं की नदीकाठचं जे बोरू आहे त्याच्या बद्दल असं ते चिन्ह एक होतं, आणि ते राजाबद्दल दर्शवित होतं. तर हे गोष्टी आपल्याला कळणारच नाही जोपर्यंत आपल्याला पूर्ण इतिहास त्या काळचा जे जग आहे ते कळत नाही, तोपर्यंत आपल्याला समजणारच नाही की काय चालू आहे. तर मला ते आता वचन आठवत नाहीये, पण तसं मी एक उल्लेख केलेला आहे. तर अ, नावांमध्ये नावांमध्ये पण ते नंबर्सनी ओळखायचे नाव. जसं दावीद, अ, दावीद राजा, दाविदाचं जे नाव आहे, तर जे लेटर द आहे हिब्रूमध्ये ते चौथं लेटर आहे. आलेफ, बेत, गिमेल, दालेत. तर दालेत द म्हणजे चौथं लेटर आहे ते, आणि जे व लेटर आहे ते 6वं लेटर आहे, दाविद. आणि त्यांच्यामध्ये जे स्वर असतात ते वापरायचे नाही. स्वर नंतर टाकण्यात आले त्या हिब्रू लँग्वेजमध्ये. स्वर होते पण स्वर टाकायचे नाही. स्वर म्हणजे वॉवेल्स, म्हणजे ए ई आय ओ यू सारखं, जसं अ आ इ ई असतं ना तसे स्वर ते टाकायचे नाही आधी. नुसतंच लेटर लिहायचे, द, व आणि द, आणि लोकांना कळून जायचं. जसं आपण मोबाईलमध्ये लिहितो ना पीएलएस पीएलएस किंवा पीएलझेड म्हणजे काय प्लीज, तसं त्या रीतीने ते लिहायचे. तर द व द म्हणजे काय? द म्हणजे चौथं लेटर, व म्हणजे 6वं लेटर, आणि परत द येतं चौथं लेटर. तर जर तुम्ही ऍड केलं तर 14 नंबर येतो, बरोबर? आणि तो 14 नंबर म्हणजे जसं काय दहावीत. आणि जर तुम्ही मत्तय याचं हे पाहिलं पहिला अध्याय, तर मत्तय पहिल्या अध्यायामध्ये आपण हे पाहतो वंशावळी. आणि ती वंशावळ ती 3 भागांमध्ये डिवाइड आहे. मत्तय हा यहुदी लोकांसाठी लिहित आहे आणि म्हणून तो असं वापरत आहे. आणि तो काय करतो की अब्राहमापासून ते दाविदापर्यंत 14 काय म्हणतात त्याला, जनरेशन्स, पिढ्या, 14 पिढ्या. आणि मग दाविदापासून ते बाबेलचं जे बंदिवास होतो तोपर्यंत 14 पिढ्या. आणि बाबेलच्या बंदिवासापासून ते अ, योसेफ आणि मरियापर्यंत 14 पिढ्या. तर अशा रीतीने तुम्ही पाहता की तो 14 मध्ये तो 3 भागामध्ये डिवाइड करतो वंशावळ. आता त्याच्यामध्ये हे 14 आणण्यासाठी तो काही पिढ्या आहेत ते तो वगळतो, मुद्दाम वगळतो. का? कारण त्याला 14 नंबर आणायचा असतो. अ, अब्राम ते दाविदापर्यंत 14, आणि मग अ, दावीद ते बॅबिलॉन पर्यंत 14 बंदिवासापर्यंत, आणि मग बंदिवासापासून येशू ख्रिस्तापर्यंत 14. मुद्दाम तो काही वेळा त्या पिढ्या वगळतो 14 नंबर आणण्यासाठी. तर का? कारण त्याला दाखवायचंय की येशू ख्रिस्त हा दावीद पुत्र आहे.
आणि दाविदाचा नंबर काय आहे 14 त्यासाठी. तर अशा रीतीने हे आपल्याला कदाचित काही वाटणार पण नाही काही सिम्बॉलिझम याच्यामध्ये, पण यहुदी लोकांसाठी ते खूप महत्वाचं होतं. तर नंबर्स हे खूप नाव आणि त्याच्यामध्ये नंबर्स आणणं ते पण खूप महत्वाचं होतं. आणि त्यामुळं योहान 13व्या अध्यायात लिहितो की त्याचं नाव त्याचा जो आकडा आहे तो 666 असणार. आणि त्यामुळं ते नंबर फाइंड आउट करू शकत होते. त्यांचा नावाचं हे घेऊन जर तुम्ही ऍड केलं ते नंबर्स हिब्रू ह्याच्याप्रमाणे, तर मग ते समजू शकत होते की ते नाव कुठलं आहे. अशा रीतीने नंबर्स पण हे सिम्बॉलिक रित्या म्हणजे कोड रीतीने वापरत होते. आणि बाकीचे नंबर जसं 7 आकडा हा परिपूर्णतेचा आकडा आहे, हे आपण ऐकत आले. आणि म्हणून 7 शिक्के, 7 वाट्या, 7 करणे हे जे आहे ते काय दाखवत आहे की द कम्प्लीटनेस ऑफ जजमेंट. म्हणजे जे न्याय होणार आहे हे सर्व जे 7 वाट्या, 7 करणे आणि 7 हे शिक्के हे काय दाखवते? न्याय दाखवते. न्याय जे पृथ्वीवर येणार आहेत ते दाखवते. आणि म्हणून असा न्याय की जो 7 पट आहे आणि तो म्हणजे अ, तो परिपूर्ण रीतीने होणार. जो न्याय होणार आहे तो परिपूर्ण रीतीने होणार. अशा रीतीने आपल्याला ते घ्यायचं. आणि म्हणून बाकीचे नंबर जसे 12 तर ते मी वाचूनच दाखवतो नंतर. पण सुरुवातीला मी हे दाखवत आहे की हे असं लिटरेचर हे खूप त्यावेळेस कॉमन होतं. आणि प्रगटीकरण त्या लिटरेचर म्हणजे लिखाणशैली. ती लिखाणशैली वापरली गेली. आणि प्रत्येक लिखाणशैली त्याच्या रीतीनेच इंटरप्रिट केली पाहिजे. जसं मी तुम्हाला मोबाईलच्या खुणा सांगितल्या. तर मोबाईलच्या लँग्वेजमध्येच आपण मग ती इंटरप्रिट केली पाहिजे. ब्लूटूथ याचा अर्थ निळा दात असा नाही होऊ शकत. ब्लूटूथ याचा अर्थ एक इलेक्ट्रॉनिक काहीतरी गोष्ट आहे जी अ, कोणीतरी सुरू केलेली आहे. त्याचं नाव ब्लूटूथ दिलेलं आहे. ब्लूटूथ आणि निळ्या दाताशी काहीच संबंध नाही. ब्लूटूथ एक काहीतरी टेक्नॉलॉजी आहे जी कोणीतरी सुरू केली आणि ती मोबाईलमध्ये वापरू लागली. ही आधी कॉम्प्युटरमध्ये पण होती, पण नंतर मोबाईलमध्ये ती वापरू लागले किंवा दुसऱ्या रीतीने पण असू शकेल. पण तुम्हाला कळतंय म्हणजे मी काय म्हणतो, की हे चिन्ह त्या रीतीने वापरायचे. तर त्या रीतीने आपण अर्थ लावतो. आपण ब्लूटूथ असा नाही अर्थ लावत, की अरे तो निळा दात त्या हिंदू धर्मामध्ये जे हे आहे किंवा आपल्या धर्मामध्ये काहीतरी असेल त्याच्याशी रिलेटेड आहे. आपण तिकडं नाही जात. आपल्याला लगेच कळतं, की हे मोबाईल टेक्नॉलॉजी बद्दल आहे. बरोबर? आणि जर त्या संदर्भात लिहिलं असेल, म्हणजे मोबाईलच्या कुठल्यातरी डॉक्युमेंटमध्ये जेव्हा आपण ब्लूटूथ वाचतो, तेव्हा आपण त्याला काहीतरी रिलिजियस अर्थ नाही लावत. बरोबर? म्हणजे मोबाईलचा डॉक्युमेंट आहे, संदर्भ मोबाईलचा आहे, तर ब्लूटूथ याचा अर्थ टेक्नॉलॉजी. दुसरा कुठला काही असू शकत नाही. आणि त्याच रीतीने आपण पाहतो, की जेव्हा इथे आपण वाचतो, तेव्हा आपण त्या वेळेसचे जे चिन्ह आहेत आणि त्यावेळेस जो संदर्भानुसार जो अर्थ यायला पाहिजे, तो आपण वापरला पाहिजे आणि दुसरं कुठलं मिक्स नाही केलं पाहिजे. म्हणून आपण पाहतो, की उत्पत्तीमध्ये पण आपण पाहतो परमेश्वर सिम्बॉलिक रीतीने बोललेलं आहे. जसं 7 धष्टपुष्ट गाया येतात, नाही का? फारोला जे स्वप्न पडतं आणि मग त्याच्यातून आपल्याला कळतं, की ते 7 धष्टपुष्ट गाया हे काय आहेत? 7 भरपुरीचे वर्ष आणि 7 अशक्त गाया हे दुष्काळाचे वर्ष आहेत. आणि योसेफाला काय स्वप्न पडतं, की जे सूर्य, अ, चंद्र आणि 11 तारे हे काय करत आहेत? त्याला नमन करत आहेत. आणि त्याचा अर्थ लगेच त्यांना कळतो, की हे कशाबद्दल तो बोलत आहे. सूर्य, चंद्र म्हणजे कोण? त्याचे आई-वडील आणि 11 तारे म्हणजे कोण? हे त्याचे भाऊ. तर हे त्यांना लगेच कळून गेलं, की हा आपल्याबद्दल बोलत आहे. आणि नंतर पण आपण पाहतो, की सूर्य, चंद्र, तारे हे नेहमी जे गव्हर्नमेंट रूलर्स आहेत, जे
गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहेत किंवा अधिकाराच्या पोझिशन मध्ये आहेत त्यांच्याबद्दल वापरलं गेलं बायबलमध्ये, सूर्य, चंद्र आणि तारे. आणि म्हणून आपण जेव्हा त्या गोष्टी वाचतो आणि ते पण अपोकलिप्टिक स्टाईल मध्ये जेव्हा लिहिलेले आहेत ते, तर तेव्हा आपण तोच अर्थ काढला पाहिजे. मी त्याचं उदाहरण देतो की अपोकलिप्टिक कसं अर्थ होतं त्याचा, कसा काढला जायचा आणि किती अतिशयोक्ती करण्यात यायची ते लिहिताना. म्हणजे ते कोड लँग्वेज मध्ये लिहिताना खूप अतिशयोक्ती मध्ये ते लिहायचे कुठलीही गोष्ट. जरी ती लहान असेल किंवा साधारण गोष्ट असेल किंवा एक साधारण प्रॅक्टिकल गोष्ट असेल, पण जेव्हा ती अपोकलिप्टिक लिटरेचर मध्ये लिहायची, कारण कोड लँग्वेज मध्ये लिहायचे, तर ती खूप वाढवून चढवून असं काहीतरी भयानक असं दाखवायची. आणि त्यामुळं मग आपल्याला वाटतं की हे काय आहे आणि असं का? पण त्याचा अर्थ जर बघितला, त्याचं इंटरप्रिटेशन जर बघितलं, तर हे खूप साधं आणि सरळ होतं. तर त्याचं एक उदाहरण मी सांगतो आणि ते एस्थेरच्या पुस्तकामध्ये आहे. आणि एस्थेर आपल्या ह्याच्यामध्ये 10च अध्याय आहेत एस्थेरचे. पण जर तुम्ही कॅथलिक बायबल पाहिलं अपोक्रिफा, तर त्याच्यामध्ये आणखीन अध्याय. आणि मी हे तुम्हाला अगोदर पण सांगितलं की आपल्याला काय वाटतं की कॅथलिक मध्ये जे काय असेल ते लगेच चुकीचंच आहे. जर ते आपल्या बायबल मधून वगळण्यात आलंय म्हणजे चुकीचं आहे म्हणून वगळण्यात आलं, असं आपण ठरवून टाकतो. पण मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं यहूदाचं पुस्तकाचं, आठवतं का तुम्हाला? म्हणजे मी नाही तर परत रिपीट करेल ते. कारण यहूदाच्या पुस्तकामध्ये 2-3 गोष्टी दिलेल्या आहेत. एक तर हे दिलंय की मोशे जेव्हा वारला तेव्हा सैतान त्याच्या शरीराबद्दल वाद घालत होता. कोणाशी? मिखाएल या देवदूताशी. आणि ते लिहिलेलं आहे, त्याचा उल्लेख तिथे केलेला आहे. आता ते जर खरं नसेल, ते बायबलमध्ये लिहिलंय का? बायबलमध्ये नाही लिहिलंय ते. मग यहूदाला कुठून कळालं की मिखाएल सैतानाशी वाद घालते मोशेच्या शरीराविषयी? तर एका पुस्तकामध्ये जे अपोक्रिफामध्ये आहे आणि त्यावेळेस लिहिलं गेलं, म्हणजे त्या काळात जो जो इंटरटेस्टमेंटल पिरियड होता त्याच्यात. तर त्याच्यात लिहिलंय अझम्पशन ऑफ मोझेस म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आता ते इन्स्पायर्ड नाहीये, ते अपोक्रिफामध्ये येतं किंवा ते बायबलमध्ये येत नाही. मग यहूदा मग त्याच्यातल्या गोष्टी कशा वापरतो? आणि यहूदा तर इन्स्पायर्ड बुक आहे. इन्स्पायर्ड म्हणजे ईश्वर प्रेरित आहे. तर मग तो कसा काय वापरतो ते? आणि त्याच्यावर आपण कसं काय लोकांनी शिक्का मारला की हे इन्स्पायर्ड आहे? जर याच्यात पण अशा गोष्टी लिहिलेल्या असतील यहूदामध्ये, तर मग त्यांनी ठरवून टाकायचं होतं की यहूदा काय बरोबर नाहीये, यहूदाला बाहेर ठेवायला पाहिजे बायबलच्या. पण तसं त्यांनी नाही केलं. त्यांनी इन्स्पायर्ड म्हणून त्याच्यावर शिक्का मारला. तर मग तो ज्याच्यातून तो कोट करतोय, त्या गोष्टी पण ते खऱ्या आहेत. ते इन्स्पायर्ड जरी नसल्या, पण त्या खऱ्या आहेत आणि तसं झालेलं आहे. आणि जे काही इन्स्पायर्ड नाही असं तुम्ही ठरवू नाही शकत की सगळं चुकीचंच आहे, भाकड आहे, असं आपण नाही ठरवू शकत. कारण मी जसं सांगितलं की पहिले आणि दुसरे मक्काबी हे पण पुस्तक आहेत अपोक्रिफामध्ये. आणि आपण पाहिलं तो इतिहास की तो तसा झालेला आहे इतिहास. त्याला आपण वगळू नाही शकत. बरं. दुसरा एक अजून एक त्यांनी सांगितलंय की हनोक हा जो होता, तो फक्त 300 वर्ष चालला नाही प्रभू बरोबर. पण तो काय करत होता, तो संदेष्टा म्हणून देवाचं वचन सांगत होता लोकांना. आणि तुमच्या पापापासून वळा असं सांगत होता त्या काळच्या लोकांना. तर अशा रीतीने आपण पाहतो की अ, अ, ते बायबलमध्ये लिहिलंय का? की हनोक संदेश सांगत होता आणि लोकांना म्हणत होता की पश्चाताप करा, याच्यातून जे न्याय होणार आहे तो हे करा, त्याच्यातून थांबवा. नाही, असं तो बिलकुल हे करत नव्हता. कोणाचा तरी माईक चालू आहे, म्यूट करा. किंवा बोलायचंय का, कोणाला विचारायचंय काय? बरं. तर आता आपण एस्थेर ह्याच्यातलं पाहूया. हे जरी 11वा अध्याय, पण बघून घेऊ आपण की काय झालं तिथे. In the fourth year of the reign of Ptolemaeus and Cleopatra, who said he was a priest and Levite, he said
in the second year of the reign of Artaxerxes the Great, in the first day of the month Nisan, Mardochus, म्हणजे मर्दकय, the son of Jairus, the son of Semai, the son of Sisai tribe had a dream. तर मर्दकायला एक स्वप्न पडलं, त्याच्याबद्दल लिहिलं. Who was a Jew and dwelt in the city of Susa, a great man being a servitor in the king's court. आता जेव्हा तो त्या राजा म्हणजे मर्दकायला हे झालं ना, त्याला उच्च करण्यात आलं 10व्या अध्यायात, त्याला एक म्हणजे एक पद देण्यात आलं पर्शियाच्या राजाच्या ह्याच्यामध्ये, राज्यामध्ये. ठीक आहे. तर त्याच्यानंतर त्याला एक ड्रीम आलं आणि ते असं लिहिलंय की की म्हणजे तेव्हा तेव्हा नाही आलं, मला वाटतं आधी आलं असं, पण त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की तो तिकडं हे करायचं, शासन पाहायचं. पण ते अगोदरच असणार. He was also one of the captives which Nebuchadnezzar, king of Babylon, carried from Jerusalem with Jeconias, king of Judea. And this was his dream. तर काय स्वप्न पडलं ह्याला मर्दकायला? Behold, a noise of a tumult with thunder and earthquakes and uproar in the land. तर स्वप्नामध्ये काय होतं? विजा चमकतायत, अर्थक्वेक्स होत आहेत, भूमिकंप होत आहेत मोठमोठे. अँड बिहोल्ड 2 ग्रेट ड्रॅगन्स. हे ड्रॅगन जसं श्वापद रेव्हलेशन मध्ये लिहिलं, तर 2 मोठे श्वापद होते. अँड दे केम फोर्थ अँड वर रेडी टू फाईट. अँड ॲट देअर क्राय ऑल नेशन्स वर प्रिपेअर्ड टू बॅटल. ऑल नेशन्स were prepared to battle, and that they might fight against the righteous people. And lo, a day of darkness and obscurity, tribulation and anguish, affliction and great uproar upon earth. And the whole righteous nation was troubled, fearing their own evils, and were ready to perish. Then they cried out unto God, and upon their म्हणजे righteous people म्हणजे हे देवाचे लोक. तर 2 श्वापद एकमेकांशी लढायला उठली आणि त्यांच्या बरोबर सर्व राष्ट्र पण युद्धासाठी तयार झाले. आणि एक दिवस ठरवण्यात आला की त्यावेळेस सर्वांना मारण्यात. आणि सर्व लोक घाबरले, देवाचे लोक, आणि त्यांना वाटलं की आता आम्ही मरून जाऊ. तेव्हा दे क्राईड आउट अनटू गॉड, त्यांनी प्रार्थना केली कळकळीने आणि त्यांची प्रार्थना ऐकण्यात आली. अँड ॲज इफ देअर वर फ्रॉम अ लिटल फाउंटन वॉज मेड अ ग्रेट फ्लड. एक काय झालं, त्यांनी जेव्हा प्रार्थना केली तेव्हा एक छोटासा झरा सुरू झाला, ए लिटिल फाउंटन, आणि तो झरा काय झाला, महाप्रलय असा त्याचं रूपांतर झालं त्या छोट्याशा झऱ्याचं. आणि मग लाईट अँड द सन रोज, मग लाईट आला आणि सूर्य देखील उगवला. अँड द लोली वर एक्झॉल्टेड अँड डिवावर्ड द ग्लोरीज. आणि जे नम्र होते त्यांना उंच करण्यात आलं, आणि जे उंच होते त्यांना त्यांचा नाश करण्यात आला. Now when Mardochus, who had seen this dream and what God had determined to do, was awake, he bare this dream in mind. आणि त्याला लक्षात राहिलं हे स्वप्न. आता त्याचा अर्थ काय? त्यांनी काय पाहिलं की खूप सारे भूमिकंप होत आहेत, विजा चमकतायत, 2 श्वापद एकमेकांशी लढतायत, सर्व राष्ट्र जगातील हे तयार झालेत युद्धासाठी. कोणाबरोबर? देवाच्या लोकांबरोबर. आणि मग खूप लोक घाबरले, देवाचे लोक, त्यांनी प्रार्थना केली आणि एक छोटासा झरा सुरू झाला आणि त्याचा महाप्रलय झाला. आणि मग शेवटी त्या देवाच्या लोकांचं, जे नम्र खाली होते, अशक्त होते, त्यांचा विजय झाला, असं त्याने पाहिलं. आता त्याचा अर्थ काय? हे बघा. Then Mardochus said, God had done these things, for I remember a dream which I saw concerning these matters, and nothing thereof had failed. A little fountain became a river, and there was light and the sun and much water. This river is Esther. मर्दकाय म्हणजे त्या ड्रीमचा अर्थ काय आहे की दिस रिव्हर इज व्हॉट? एस्थेर, whom the king married and made queen. And the 2 dragons are I and Aman. अमन म्हणजे हमान. जे 2 श्वापद होते ते कोण होते? मी आणि हमान होते. And the nations were those that were assembled to destroy the name of the Jews. Nations म्हणजे सर्व जे लोक यहुद्यांना, म्हणजे जे देवाचे लोक आहेत, त्यांना मारायला उठले ते सर्व बाकीचे राष्ट्र होते. And my nation is this Israel which cried to God and were saved, for the Lord had saved his people.
आता जेव्हा एस्थेरची स्टोरी तुम्ही वाचता, तेव्हा असं तुम्हाला वाटतं का की असं काही झालं असेल, की खूप मोठा गर्जनेसह नाही का विजा चमकतायत, भूमिकंप झाले आणि श्वापद एकमेकांशी लढतायत आणि मग अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. हे लँग्वेज कुठं पाहता तुम्ही? अशी लँग्वेज तुम्हाला कुठं पाहायला मिळते? प्रकटीकरणामध्ये नाही का? बरोबर? पण आपण पाहतो की साधारण स्टोरी आहे. म्हणजे जे इतिहासात घडतात गोष्टी त्याप्रमाणे. पण अपोकॅलिप्टिक लिटरेचरमध्ये अशा रीतीने लिहिले जातात. अतिशयोक्ती केली जाते. अ, जगातील जे गव्हर्नमेंट्स आहेत ते श्वापदाप्रमाणे दाखवले जातात. कारण दानिएलामध्ये पण तसंच आहे ना. दानिएलमधून सुरू झालं की जे जे समुद्र आहे, समुद्रातून येत आहेत ते श्वापद असं दाखवले आणि समुद्र हे जगाबद्दल दर्शक आहे बायबलमध्ये. समुद्र हा जगाचा दर्शक आहे. जगामधून जे येत आहेत आणि ते श्वापद तिथून येत आहेत. तर म्हणून जगी राज्य त्याच्याबद्दल आपण पाहतो. आणि आपण पाहिलं की दानिएलाला पण स्वप्न पडलं तर नबुकदनेझरला कसं दाखवलंय? सिंहाप्रमाणे. जे पर्शिया आणि ह्यांना कसं दाखवलंय? अस्वलाप्रमाणे. अस्वल दाखवले 7व्या अध्यायात. माहिती आहे ना तुम्हाला? हे तुम्ही वाचलं असणार. आणि मग तिसरं राज्य जे अ, हे 7व्या अध्यायामध्ये आहे बरं का. दुसऱ्या अध्यायामध्ये मेटल्स प्रमाणे दाखवले. सोनं म्हणजे बॅबिलॉन, अ, रूप म्हणजे पर्शिया, कांस्य जे होतं ते ब्रॉन्झ म्हणजे अ, अलेक्झांडर, अ, आणि लोखंड म्हणजे रोम. तर तेच स्वप्न ते नबुकदनेझरला पडलं होतं. पण 7व्या अध्यायात जे स्वप्न पडलं ते दानिएलाला पडलं. तेच स्वप्न. आणि यावेळेस परमेश्वर मेटल्समध्ये नाही बोलत आहे, पण श्वापदांमध्ये बोलत आहे. आणि 4 वेगवेगळे श्वापद आपण तिथे पाहतो. तर बॅबिलॉनला सिंह म्हटलेलं आहे. अस्वलाला पर्शिया वगैरे त्यांचं राज्य दर्शवलेलं आहे अस्वलाप्रमाणे. अ, जे अ, अलेक्झांडरचं राज्य होतं, ग्रीस राज्य, ते लेपर्ड, चित्ता त्याच्याप्रमाणे दाखवलेलं आहे. आणि चौथं राज्य रोमचं ते अकराळ विक्राळ असं श्वापद त्याचं म्हणजे काय आहे ते पण त्याला समजलं नाही. पण एक मिक्सचर होतं सर्व. जर तुम्ही प्रगटीकरणामध्ये गेला तर तिथं दाखवलंय की इट वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल थ्री बीस्ट म्हणजे सिंह पण होता, अस्वल पण होतं आणि चित्ता पण होता आणि सगळं मिळून एक असं अ, राज्य अ, तसं दाखवलं गेलेलं आहे. आणि जर तुम्ही पाहिलं रोमी राज्य आहे ना, हे त्याच्यामध्ये हे सर्व लोक इन्व्हॉल्व होते. जरी रोमी लोक हे लॅटिन होते, लॅटिन भाषेचे, पण ग्रीक भाषा ऑलरेडी होती. त्यांचं ग्रीको रोमन कल्चर असं पण म्हटलं जातं नाही का, ग्रीको रोमन कल्चर. तर हे मिक्सचर होतं आणि त्यांची पण एक वेगळी अस्तित्व होतं रोमी लोकांचं. पण हे सर्व बाकीचे कल्चर पण त्याच्यामध्ये मिक्स झाले होते. तर अशा रीतीने आपण पाहतो की श्वापद हे जगिक राज्यांबद्दल त्याचं दर्शक आहे. जगिक जे किंगडम्स आहेत ह्याच्यावरचे जगाचे, त्यांचं दर्शक आहे. तर पॉलिटिकल म्हणजे पॉलिटिकल गोष्टी. पण लिहिल्या कशा जातात? श्वापद, हे, ते नाही का अशा रीतीने. म्हणजे असं काहीतरी वाटेल की काय आहे म्हणजे हे कुठली कथा आहे? पौराणिक कथा अशा रीतीने लिहिलं जातं. ओके. मग मी तुम्हाला रेव्हेलेशनचं सांगितलं की पहिलं जे वचन आहे रेव्हेलेशनचं, तेच दाखवतं की हे कसं दाखवण्यात आलंय. हे जे रेव्हेलेशन आहे ते कसं सांगण्यात आलं. पहिलंच वचन. रेव्हेलेशन ऑफ जीसस क्राइस्ट which God gave him to show to his bond servants the things that must soon take place. And he sent and communicated it. आता हा जो शब्द आहे रेड मधला कम्युनिकेटेड, तो ग्रीक मध्ये त्याचा सेमॅयॉन असा शब्द आहे, सिमायॉन. आणि केजेव्ही मध्ये मला वाटतं तो खऱ्या अर्थाने वापरला गेलेला आहे. अँड ही सिग्निफाईड इट, कम्युनिकेटेड इट म्हणजे काय? ही सिग्निफाईड इट, सिम्बलाइज्ड इट बाय, ही कम्युनिकेटेड द मेसेज बाय साइन्स अँड सिम्बॉल्स असा त्याचा अर्थ होतो. त्या एका व्यक्तीने सांगितलं की आधी
संदेश त्यांना जेव्हा प्रभूची वाणी यायची तेव्हा वाणी यायची आणि कधी कधी ते पाहायचे पण, विजन्स पण पाहायचे. आणि आमोसचं जर तुम्ही पाहिलं की ही सॉ द विजन्स, व्हॉट ही सॉ असं लिहिलेलं आहे. आणि बरेच यशायाचं पण आपण पाहतो की विजन्स मध्ये तो बोललेला आहे. तर ऐकायचे पण, पाहायचे पण ते. आणि हे जे आता आपण पाहत आहोत, ही प्रॉफेसी, ही अशी प्रॉफेसी आहे की म्हणजे ते पाहत आहेत, पण कोणत्या रीतीने पाहत आहेत? सिम्बॉलिक रीतीने. आणि म्हणून रेव्हेलेशन मध्ये तुम्ही जर पाहाल तर योहान आहे ना नेहमी म्हणतो अशा सारखे, तशा सारखे, अशा सारखे. इट वॉज लाईक, इट वॉज लाईक. लाईक शब्द हा खूप वापरतो तो. का? कारण त्याला डिस्क्राईब करायचं, जे तो पाहतोय ते त्याला जे माहिती आहेत गोष्टी त्याच्याप्रमाणे त्याला सांगायचं. जसं आपण काहीतरी पाहिलं तर आणि आपल्याला समजलं नाही ते. तर आपण काय म्हणू, अरे ह्याच्यासारखं ते दिसत होतं. ते ना त्रिशूळासारखं दिसत होतं किंवा ते आज आपण जे पाहतो गोष्टी, अ, काहीतरी सिम्बॉल्स, म्हणजे आपल्या भाषेतल्या गोष्टी आपण वापरून सांगू की हे ह्याच्याप्रमाणे होतं किंवा ते त्याच्याप्रमाणे होतं आणि मग आपण त्याला म्हणजे लिहून ठेवू. आणि म्हणून योहान, ज्याला जुना करार चांगला माहितीये, त्यावेळेसच्या गोष्टी चांगल्या माहिती आहेत आणि त्यामुळं तो त्या प्रमाणे ते चिन्ह वापरतो. ठीक आहे. आणि त्याला दाखवलं पण चिन्हात्मक रीतीनेच. तर म्हणून आपल्याला जर रेव्हेलेशन त्याचा खरा अर्थ काढायचा आहे, तर तो एक तर ते अपोकलिप्टिक आहे. म्हणून अपोकलिप्टिक लिखाण शैलीचे नियम पाळले पाहिजे. बरोबर? आणि अ, ते चिन्ह जे आहे ते त्याचा अर्थ पण कसा लावला पाहिजे, त्या काळात जे गोष्टी घडत होत्या आणि योहानाला माहीत होते, त्या रीतीने अर्थ लावायला पाहिजे. आता फ्युचरिस्ट काही आहेत. जर तुम्ही पेंटिकॉस्ट, जे पेंटिकॉस्ट, ड्वाइट पेंटिकॉस्टचं जर तुम्ही कॉमेंटरी पाहिली, थिंग्स टू कम, आणि व्हॅलवुड, जॉन व्हॅलवुड याची कॉमेंटरी जर तुम्ही वाचली आणि तुम्ही 9व्या अध्यायात गेलाय, तर तिथं तुम्ही पाहाल की टोळ आणि त्यांना पंख होते, शेपूट होतं आणि अ, अ, असं त्यांना नांगी होत्या की जे नाही का असं लिहिलेलं आहे 9व्या अध्यायामध्ये. तर ते त्याचा अर्थ काय काढतात माहितीये का? हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर आहेत ते म्हणे. आता योहान अ, जरी ठीक आहे, तो ते काय अर्थ काढतात, ते कसं म्हणतात की त्याने हेलिकॉप्टर पाहिले आणि ते त्याला टोळाप्रमाणे दिसलं. त्याला पंख होते, त्याला शेपूट होतं आणि म्हणून तो तसं त्याला जे माहिती आहे त्याप्रमाणे लिहितोय असं ते सांगतात. पण हे चुकीचं आहे. म्हणजे जरी आपल्याला ते पटल, की अरे हां, मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केल्याप्रमाणे तो जे बघतोय, ते तो पाहतोय. त्याला जे माहिती आहे त्यानुसार हे करतोय. पण दुसऱ्या पण काही गोष्टी आहेत. जसं आपण पाहतो, की इथं लिहिलंय, की "दीज विल सून टेक प्लेस." आणि जर तो हे आणि म्हणून ते म्हणतात, की फ्युचरिस्ट लोकं काय म्हणतात, की हे पुस्तक म्हणजे त्या लोकांसाठी लिहिलेलंच नाहीये. हे आपल्या मॉडर्न पिढीसाठी लिहिलं. त्यांच्यासाठी ते लिहिलेलंच नाही. पण तसं नव्हतं. कितीतरी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ते आपल्यासाठी काहीच अर्थ घेऊन येत नाही किंवा आपल्याला पाहिजे तसा आपण अर्थ काढतो. आणि तर ते चुकीचं आहे. तर त्यावेळेस पण आपण तसे अर्थ काढू शकतो आणि त्यावेळेस पण आणि वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळा अर्थ लावला. जेव्हा हेलिकॉप्टर अस्तित्वात नव्हते, तेव्हा दुसऱ्या लोकांनी दुसरा काहीतरी अर्थ लावला. तर अ, हे असं आपण केलं नाही पाहिजे आणि अशा रीतीनेच प्रगटीकरण इंटरप्रिट करत आलेले आहेत लोक. आणि म्हणून जेव्हा आपण ते मार्क ऑफ द बीस्ट ते बघतो आणि 666 आकडा पाहतो, तेव्हा आपण काय अर्थ काढतो की ते म्हणजे चिप आहे आणि चिप ती टाकण्यात येणार आहे वगैरे आणि अशा रीतीने आपण अर्थ काढतो. पण त्या काळातल्या लोकांना काय माहीत असेल याच्याबद्दल? त्या काळातल्या लोकांना याचा काहीच फायदा नव्हता का? आणि एवढे 2000 वर्ष चर्च चालू आहे. त्यांना पण याच्याबद्दल म्हणजे काहीच लागू नव्हतं होत का? फक्त शेवटच्याच पिढीला ते लागू होतंय का? हे मी मानत नाही. काही लोक मानतात आणि त्यांना फ्युचरिस्ट म्हणतात. ठीक आहे. तर जसं मी एवढ्या वेळ सांगत आलोय, की योहान त्यावेळेसचे सिम्बॉल्स वापरणार.
666 म्हणजे चिप तो त्याच्या मनात चिप नाहीये, त्याच्या मनात नंबर आहे, त्याच्या नावाचा अर्थ आहे, तर तो सांगतोय पण ते की नाव त्याचं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्या 666 मध्ये. तर नाव आणि एका व्यक्तीबद्दल ते लिहिले, बरोबर. आणि म्हणून आपल्याला ते समजलं पाहिजे की योहान काय करते. आणि जर तुम्ही वाचलं त्या गोष्टी तर तुम्हाला कळेल की 666 हा नेरो जो बादशाह होता, नेरो म्हणून, त्याने ख्रिस्ती लोकांचा छळ केला. तर त्याचं जे नाणं होतं, त्याच्यावर जे त्याचं नाव लिहिलं होतं, त्याच्यातले जर तुम्ही हे काढले आणि त्याचं ऍड अप केलं गोष्टी, तर 666 बरोबर येत होतं. आणि मग तो नेरो होता का? तर काही लोक म्हणतात की नेरो बद्दलच ते लिहिलेलं आहे. काही लोक म्हणतात की नेरो प्रमाणे जसा तो पहिला होता आणि म्हणून त्याला तो ख्रिस्त विरोधक होता आणि ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता. तर त्याप्रमाणेच एका व्यक्तीबद्दल म्हणजे त्याच्या धाटणीचा एक जो पुरुष असणार आहे, तर त्याला एक सिम्बॉल बनवून ठेवलंय, की असा व्यक्ती जो लोकांचा छळ करणार, अ, ख्रिस्ती लोकांना मारणार, अशा व्यक्तीबद्दल त्यावेळेस नेरो होता. पण असा व्यक्ती तो पुढं येणार आहे आणि त्याच्या रूपात तो येणार आहे. म्हणजे त्याच्या आत्म्यामध्ये तो येणार. अशा रीतीने ते घेतलं जातं. तर पुढे पण जर हा ख्रिस्त विरोधक एक व्यक्ती आहे, काही लोकांच्या मते तो आत्मा आहे. ते प्रत्येक पिढीमध्ये तो येत राहिलेला आहे. नीरो जसा होता, जसा हिटलर होता. नीरोचाच एक प्रकार होता. आणि तसे लोक येत राहिलेले आहेत आणि इथून पुढं पण शेवटी येणार आहेत. आणि जर हिटलर एवढा भयानक होता, तर तो ख्रिस्त विरोधक जो येणार तो किती भयानक असेल अजून ह्याच्यापेक्षा. ते आपण कल्पना पण करू शकत नाही. तर या गोष्टी तर काही लोक म्हणतात की ते झालेलं आहे नेरोच्या वेळेस आणि ते परत नाही होणार. काही लोक म्हणतात की नेरोच्या वेळेस जसं झालं, तसं प्रत्येक पिढीमध्ये होत राहिलं आणि शेवटी शेवटच्या पिढीमध्ये हिटलरप्रमाणे आणखीन कोणतरी उदयास येणार, जो शेवटचा असणार. आणि तो आणखीन मोठ्या रीतीने कत्तल करणार लोकांची, देवाच्या लोकांची, असं सांगण्यात येतं. तर एक कुठलं इंटरप्रिटेशन आपण घेऊन नाही जाऊ शकत. जसं प्रिटेरिस्ट लोक म्हणतात, फुल प्रेटेरिस्ट, की ते पूर्णपणे निघून गेले. पूर्णपणे नेरो म्हणजे त्या ह्याच्यात ते फुलफिल झाले. आणि आयडियलिस्ट लोक काय म्हणतात, की प्रत्येक पिढीमध्ये ते होत राहील. हिस्टॉरिसिस्ट काय म्हणत होते, पोपचं जे पद आहे, ते अँटी क्राइस्ट. आणि पोपचा पण जे विकार म्हणून एक शब्द आहे, तो जर तुम्ही ऍड केला, वायकार काहीतरी त्याला एक शब्द वापरतात, मोस्ट होली म्हणून. तर तो ऍड केला तर तो पण त्याचा पण आकडा 666 आहे. तर म्हणून ते त्यालाच समजायचे. आणि अ, अ, शेवटी आपण पाहूया की शेवटच्या काळात पण काही लोक म्हणतात की हे सगळे रूप होते त्याचे, पण शेवटी एक मुख्य अ, हा येणारच आहे, तो ख्रिस्त विरोधी. तर अशा रीतीने घेतात. काही लोक दोन्ही घेतात की प्रत्येक पिढीमध्ये पण तसा असणारे व्यक्ती छळ करणारा आणि शेवटच्या पिढीमध्ये पण मुख्य व्यक्ती एक येणारच अशा रीतीने. तर हे पुस्तक लिटरली घेऊ शकत नाही आणि लिटरली आपण जर घेतो म्हणजे जसं लिहिलं आहे तसंच, तर ते सिम्बॉलिक रीतीनेच घेतलं पाहिजे. कारण ते लिहिलेलंच आहे सिम्बॉलिक रीतीने. त्याचा अर्थच सिम्बॉलिक रीतीने काढला पाहिजे. तर आपण हे पाहूया की कसे ते चिन्ह बायबलमधूनच मी दाखवतो तुम्हाला. There are different categories of symbols used in the book of Revelation. Let us see some of the important categories. The first striking category is of numbers. In Revelation, the numbers 4, 7, 12, 1000 and multiples of thousands are used more often. ठीक आहे. कुठले नंबर्स वापरले? 4, 7, 12, 1000 आणि हजारचे पण 1000 गुणिले 1000
किंवा 12 गुणिले 1000 अशा रीतीने खूपदा वापरले. आता नंबर 4, द नंबर 4 इज यूज्ड टू शो द 4 कॉर्नर्स ऑफ द अर्थ, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ, द 4 विंड्स. ठीक आहे. तर 4 नंबर म्हणजे काय? पूर्ण जग. पूर्ण जग म्हणजे सर्व सर्व दिशा. 4 दिशा असतात ना, म्हणून सर्व जग हे दाखवले रेव्हेलेशन मध्ये 4 नंबर मध्ये. This number is also used to denote the entire earth. मग number 7 is used to show the completeness of a thing or a phenomenon. म्हणजे 7 नंबर आत्ताच मी सांगितलं, हे आपल्याला पण माहिती तुम्हाला, की परिपूर्णता दाखवते, कम्प्लीट. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीचं परिपूर्णता ही 7 आकड्यामध्ये है ना. आणि म्हणून रेव्हेलेशन 1:4 टेल्स अबाउट द 7 स्पिरिट्स हू आर बिफोर गॉड्स थ्रोन है ना. म्हणजे देवाची परिपूर्णता, देवाच्या ज्ञानाची परिपूर्णता, त्याच्या सामर्थ्याची परिपूर्णता. Here it does not mean that there are 7 spirits, but the fullness of the Holy Spirit is emphasized. Okay? 7 वेगवेगळ्या आत्मे नाहीये, पण पवित्र आत्म्याची परिपूर्णता ती दर्शवली. Since God made everything in 7 days, and so it shows the completeness of creation. है ना. उत्पत्तीमध्ये पण 7 दिवसात सर्व काही, म्हणजे 6 दिवस आणि मग 7वा दिवस हे होता, पण पूर्ण झालं सगळं त्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून जी क्रिएशन, सृष्टी होती ती परिपूर्ण होती असं दाखवण्यात येतं. 7 काय याला काय म्हणतात, शिंग, 7 जे शिंग होते डिनोट ऍब्सोल्यूट पॉवर. आणि हे तुम्हाला माहिती आहे, हॉर्न्स जे आहेत ते पॉवर बद्दल सांगतात किंवा राजांबद्दल सांगतात. आणि 7 शिंग असलेला श्वापद हे ऍब्सोल्यूट पॉवर बद्दल सांगत आहे. 7 सील्स म्हणजे ऑन अर्थ, देवाची पॉवर नाही पण ऑन अर्थ हे परिपूर्ण त्याच्याकडे ताकद होती जगामध्ये त्याचं राज्य चालवण्यासाठी. 7 शिक्के, 7 trumpets, 7 bowls denote the fullness of God's judgment on his enemies. देवाच्या शत्रूंवर देवाचा पूर्ण न्याय हे दर्शवण्यासाठी 7 शिक्के, 7 करणे आणि 7 वाटे. And the number 7 signifies completeness or perfection of something. And the number 6 signifies imperfection. म्हणजे 6 पर्यंत म्हणजे तो परफेक्ट व्हायला पाहतोय पण तो बनत नाही. 6वं जे आहे त्यांनी 666च का नंबर वापरला, 666 का नंबर वापरला, त्याला पण एक कारण आहे. कारण अकॉर्डिंग टू सम, जॉन यूज दिस नंबर बिकॉज 6 इज अ नंबर ऑफ ह्युमॅनिटी, as man was created on the 6th day. मनुष्य 6व्या दिवशी निर्माण झाला म्हणून त्याचा आकडा 6 आहे. आणि इफ नंबर 7 डिनोट्स गॉड्स परफेक्शन, 6 डिनोट्स ह्युमन इम्परफेक्शन. 6वा आकडा काय दाखवतो? मानवी अपरिपूर्णता ती दाखवतो. तो परिपूर्ण व्हायला पाहतो पण देवासारखा तो परिपूर्ण होऊ शकत. ठीक आहे. आणि म्हणून 666 म्हणजे एक त्रैक्य जसं काय की त्याला म्हणजे 3 रीतीने तो सांगतोय की ही वॉन्ट्स टू बिकम परफेक्ट बट ही कॅनॉट बिकम परफेक्ट. ओके. नंबर म्हणजे जो ख्रिस्त विरोधक असणार आहे तो देवासारखा, कारण ख्रिस्त अँटी क्राइस्ट म्हणजे काय, इन द नेम ऑफ क्राइस्ट असा त्याचा अर्थ होतो. अँटी म्हणजे असं नाही विरोध करणारा, ऍक्च्युली ख्रिस्ताच्या जागी असलेला असं त्याचा अर्थ होतो. ऍक्च्युली ख्रिस्त नाही येतो पण ख्रिस्ताच्या जागी तो स्वतःला ठेवतो. आणि म्हणून तो परिपूर्णता दाखवतो पण तो काय परिपूर्ण नाही. इज क्लोज टू परफेक्शन बट ही कॅनॉट बिकम परफेक्ट लाईक गॉड. म्हणून तो 6 आकडा. बरं, नंबर 12 इज क्लोजली रिलेटेड टू द 12 ट्राइब्स ऑफ इस्रायल. है ना, 12 वंश होते हे आपल्याला माहिती आहे. अँड सो द नंबर 12 and multiples of 12 are used to denote the new Israel or God's people. एका व्यक्तीने सांगितलंय की हे रिप्लेसमेंट थिओलॉजी नाही. दिस इज नॉट, चर्च इज नॉट इस्रायल रिप्लेस्ड, इट इज इस्रायल एक्सपॅन्डेड. आता इस्रायल पण आहे आणि त्याच्यामध्ये हेल्लेनी पण जॉईन झालेले. समजते तुम्हाला? It's Israel expanded. The new Israel is Israel plus Gentiles. म्हणजे परराष्ट्रीय इस्रायल पण आणि
परराष्ट्रीय पण. तेच पाऊल सांगत आहे ना इफिस 3:28 मध्ये, की आता कोणी यहुदी नाही, हेल्लेनी नाही, नाही का, सर्व आपण त्याच्यामध्ये एक आहोत. आणि म्हणून 12 जो आकडा आहे, तुम्हाला मी प्रेषितांच्या कृत्यांमध्ये पण सांगितलं, की एक शिष्य जेव्हा यहुदा इस्कारियोत तो फाशी घेतो, तेव्हा एकच आणखीन का निवडतात ते? त्यांना 12 का लोक पाहिजे असतात? रिप्रेझेंटेशनसाठी. गरज नव्हती ना, परत एक गेला गेला. पण नाही, त्यांना 12 पाहिजे होते प्रेषित. आणि मग त्यांना 2 सापडतात. ते शोधत असतात की कोण असू शकतो 12वा प्रेषित. तर त्यांना 2 व्यक्ती सापडतात की जे योग्य ठरू शकतील. आणि दोन्ही सेम लेव्हलचे होते. मग तरी त्यांना दोघांना नाही घ्यायचं, एकालाच घ्यायचं. आणि मग ते चिठ्ठ्या टाकतात प्रार्थना करून आणि मग एकाला निवडतात. का? याच्यासाठीच की रिप्रेझेंटेशनसाठी. येशूनी पण 12 शिष्यच का निवडले? कारण इस्रायल 12 वंशाचं होतं म्हणून. आणि त्या माडीवरच्या रूम मध्ये पण 120 लोक होते, बरोबर, जेव्हा पवित्र आत्मा आला. आणि तिथून चर्चची सुरुवात झाली. आणि म्हणून चर्च हे नवीन इस्रायल आहे, विच इज इस्रायल एक्सपॅन्डेड, नॉट रिप्लेस्ड. आणि त्यावेळेस तर ते सर्व यहुदीच होते, 120चे 120. तर मुद्दाम हे सिम्बॉलिझम दिलेलं आहे बायबलमध्ये. आणि ते असं कोड लँग्वेज नाही की जे आजच्या इतिहासातून किंवा याच्यातून आपण किंवा कुठंतरी लपलेलं, तसं नाहीये. पण ते स्वाभाविक आहे, ते कळायला पाहिजे, ते समजलं पाहिजे आपल्याला. जे बायबलच्या पानांमध्ये सर्व लिहिलेलं आहे, त्याच्यातूनच आपण बायबलच वापरतो बायबलचे चिन्ह समजून घेण्यासाठी. आजचा वर्तमान जो पेपर आहे, नाही का, तो वापरत नाही आपण. न्यूजपेपर नाही वापरत. तर 12 आणि 12चे मल्टिपल्स हे देवाच्या लोकांना चिन्हात्मक रीतीने दाखवण्यासाठी प्रगटीकरणामध्ये वापरले. द वॉल्स ऑफ जेरुसलेम, नवीन नवीन येरुशलेम, जे 21 आणि 22 अध्यायामध्ये लिहिले, तर ते 144 क्युबिट्स वाईड, ती पण 12ची मल्टिपल आहे. आणि लेंथ ऑफ द वॉल्स इज 12,000 स्टेडिया, जी त्याची लांबी रुंदी ही सर्व 12,000 मध्ये हात अशी दाखवली. आणि त्याला 12 दारं आहेत, 12 पाये आहेत, फाउंडेशन्स. आणि thus the number 1,44,000 also is a symbolic number of all the redeemed of the earth. म्हणजे सर्व विश्वासणाऱ्यांचा तो एक नंबर आहे. असं नाही की 1,44,000 आहे, 1,44,000, पण ते एक मोठा नंबर आहे. 12चा एक सर्वात मोठा नंबर जो 1000 आहे, त्याच्याशी 12 गुणिले 12 इंटू 1000 आहे ना. 12 इंटू 12 144 आणि इंटू 1000 एक मोठा नंबर आहे. आणि तो सिम्बॉलिक, सगळ्यात मोठा सिम्बॉलिक नंबर हा याच्यासाठी वापरलाय की सर्व जे तारलेले लोक आहेत, जे नवीन इस्रायल आहे, त्याच्याबद्दल ते दर्शवले. द अदर कॅटेगरीज ऑफ सिम्बॉल्स दॅट वी फाइंड आर इन नेम्स लाईक जेजबेल अँड बलाम. आता नंबर्सचं झालं, आता नावं वापरली. आता नावं जसे इजबेल आणि बलाम जे पत्रांमध्ये वापरले. सो दीज नेम्स हॅव अन ओल्ड टेस्टमेंट बॅकग्राऊंड ऑफ फॉल्स टीचिंग. इजबेल आणि बलाम मध्ये काय, मूर्तीपूजा आणि खोटा संदेश हा होता. आयडॉलेटरी अँड स्पिरिच्युअल कॉम्प्रोमाइज, अँड सो दे आर यूज टू डिनोट दोज थिंग्स. आणि म्हणून नवीन करारात जिथं जिथं खोटं शिक्षण, मूर्तीपूजा हे होत आहे, त्या लोकांना ते नाव देण्यात येतं. The city Jerusalem is always used to denote God's people and the bride of Christ. यरुशलेम हे नाव देवाच्या लोकांसाठी, ख्रिस्ताची वधू अशा रीतीने वापरलं गेलं. न्यू जेरुसलेम इज ऑल्सो कॉल्ड द ब्राइड ऑफ क्राइस्ट, जे चर्च आहे. आणि बॅबिलॉन जे बाबेल होतं, इज यूज टू डिनोट द एनिमीज ऑफ गॉड. देवाचे शत्रू संबोधण्यासाठी बाबिलॉनचं नाव वापरलं गेलं. आणि म्हणून द सिटी बॅबिलॉन इज डिस्क्राइब्ड ॲज अ ग्रेट हार्लेट, एक मोठी कलावंती किंवा वेश्या, जी लोकांना काय करत आहे, आकर्षित करत आहे. आणि अशी दाखवली वेश्याप्रमाणे, किरमिजी वस्त्र घातलेली आणि खूप सारे दागिने घातलेली, एकदम भडक
अशा रीती ती दाखवली. आणि ती कोण आहे आणि जर तुम्ही बायबलमध्ये पाहिलं, हे दोन सिटीज नेहमी एकमेकांच्या विरुद्ध आहेत, यरुशलेम आणि बाबिल. यरुशलेम म्हणजे देवाचं शहर आणि बाबिलोन म्हणजे जे देवाचे शत्रू आहेत त्यांचं शहर, मूर्तीपूजेचं शहर. अशा रीतीने दर्शवलंय. आणि मग हे बॅबिलॉन हे फक्त शहरच नाही, एक म्हणजे लोकेशन नाहीये ते, पण एक आत्मा सारखं आहे. जसं ख्रिस्ताचे लोक सगळीकडे पसरले, तसे बाबेलचे लोक पण जगात सगळीकडे पसरले. आणि ते काय करत आहे तो आत्मा, तो एका मोठ्या वेश्येप्रमाणे भडक वस्त्र घालून तो लोकांना आकर्षित करत आहे इंटू व्हॉट, वर्ल्डलीनेस अँड मटेरियल. तर 17 आणि 18 मध्ये असं दाखवलेलं आहे. दीज टू सिटीज आर डिस्क्राइब्ड एज विमेन, वन सिम्पल अँड प्युअर वेअरिंग व्हाईट. म्हणजे नवीन यरुशलेम 19व्या अध्यायामध्ये, 21व्या अध्यायामध्ये लिहिलंय 19 मध्ये, की वधूप्रमाणे शृंगारलेली आहे आणि साधी आहे. सो म्हणजे एकदम जसं आपण पाहतो आपल्या लग्नाच्या वेळेस, की व्हाईट साडी किंवा गाऊन आणि जास्त भडक नाही, काही नाही, नुसतं प्युअर सिम्पल व्हाईट. अशा रीतीने यरुशलेम शृंगारलेली आहे. आणि दुसरी जी बाई आहे ती कशी दाखवली आहे, पॉम्पस अँड बोल्ड, वेअरिंग पर्पल. आणि ती एकदम भडक वस्त्र आणि जसं वेश्या स्वतःला दर्शवतात तशा रीतीने दाखवली. तर बॅबिलॉन इज पिक्चर्ड ॲज अन अडल्ट्रेस, whereas जेरुसलेम इज पिक्चर्ड ॲज अ ब्राईड. आणि हे वाईट लोकांबद्दल दर्शवलं गेलेलं आहे बाबेल, आणि यरुशलेम हे देवाचे लोक आहेत, ते वधूप्रमाणे दर्शवले. मग Jesus is presented both as a slain lamb, indicating a gentle and docile personality, but also as a lion, indicating a conquering king. येशू ख्रिस्त हा एका बदलेला कोकरा याप्रमाणे योहान दाखवतो. आणि त्याचप्रमाणे तो एक सिंहाप्रमाणे पण आहे. दोन्ही त्याच्यामध्ये क्वालिटी. तो बदलेला कोकरा पण आहे, पण तो सिंह पण आहे. आणि सिंह कशासाठी? कारण तो एक जो जिंकणारा राजा त्याप्रमाणे पण दाखवला आहे. आणि आधी आपण पाहतो की एका मेंढीप्रमाणे साधारण नम्र अशा रीतीने पण तो होता. Jesus came as a lamb in his first coming, but he will come as a conquering king in his second coming. ठीक है? The beast coming out of the sea is the Antichrist, because in Daniel chapter 7, all the beasts, जे स्वापद जे समुद्रातून येत आहेत याला ख्रिस्त विरोधक म्हटलेलं आहे. का? कारण दानियल 7 मध्ये मी तुम्हाला दाखवलं, सर्व श्वापद जे वर्ल्ड एम्पायर्सला सिम्बोलाइज करतात आणि जे देवाच्या विरुद्ध असतात ते समुद्रातून येतात. The sea was a symbol of evil and an emblem of chaos in the ancient Near East. हे जे शब्द होता ना सी साठी हिब्रू मध्ये याम शब्द आहे. आणि तो सी हा शब्द किंवा असे संत पाणी नाही, असं आवाज करणारं पाणी, पुराचं पाणी, हे ना नेहमी एक वाईट देव म्हणून संबोधलं जायचं. असा देव जो त्यांच्यावर येतो अटॅक करण्यासाठी. आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये पण आपण पाहतो ना की पूजा करतात नद्यांची, जे समुद्राजवळ जातात समुद्राची. का पूजा करतात माहितीये का? की त्यांना तो आवडतो म्हणून नाही, पण त्यांनी शांत राहावं, त्यांनी खुश राहावं. हे घे तुला आम्ही अर्पण देतो, तू हे खाऊन जरा खुश राहा, म्हणजे आम्हाला तू त्रास देणार नाही. त्यासाठी ते तसं पूजा करतात. आज पण तसंच आहे. होम का करतात? ते जेवण देत असतात त्या ह्याला, की तू तृप्त हो आणि तू शांत राहा आणि तू आम्हाला त्रास नको. तर ते त्यांना काय त्याची खूप भक्ती आहे म्हणून ते आनंदाने हे नाही करत. पण जे त्यांना हे वाटतंय, त्यांना भीती वाटतेय त्याची, म्हणून त्याची पूजा केली जाते. आणि म्हणजे तू आमच्यावर कोप नको आण. त्यांना माहिती आहे की तिथून त्रास होणार आहे आणि म्हणून ते त्याच्यासाठी त्यांना शांत बसवण्यासाठी तसं करतात. तसं सी वॉज अ सिम्बॉल ऑफ, तसंच होतं जुन्या करारात. सी हा असा हे होतं की त्याच्यातून वाईट येणार
आणि म्हणून दॅट्स वाय बीस्ट आर कमिंग आउट ऑफ द सी. आणि म्हणून जे श्वापद आहेत ते पण असे दाखवलेत की या समुद्रातून येत आहेत. इन रेव्हेलेशन 21 द सी इज ऍबसेंट इन द न्यू क्रिएशन. जर तुम्ही 21 अध्याय वाचला ना तर तिथं क्लिअरली लिहिलंय की तिथे समुद्र नव्हता. नवीन सृष्टीमध्ये समुद्र नाहीये. समुद्र का नाहीये? आता खरंच समुद्र नसेल का हे सिंबॉलिक रीतीने वापरलं. समुद्र असेल पण का लिहिलंय मग 21व्या ह्याच्यात की नवीन सृष्टीमध्ये समुद्र नव्हता का? इंडिकेटिंग दॅट देअर विल बी नो प्रेझेन्स ऑफ इव्हल इन द न्यू क्रिएशन. समजते तुम्हाला कसं हे सिंबॉलिक रीतीने वापरलं गेलेलं आहे. मग जॉन डिस्क्राइब्स टू डिस्क्राइब द न्यू हेव्हन्स अँड न्यू अर्थ बट एंड्स अप डिस्क्राइबिंग द होली सिटी विच इज इन क्यूब शेप. एका क्यूब शेप मध्ये उतरत आहे नवीन यरुशलेम असं दाखवण्यात आलं. So this cube is coming down from heaven to earth. The cube structure resembles the most holy place of the tabernacle and the temple. निवास मंडप जे होतं त्याच्यामध्ये जे महापवित्र परमपवित्र स्थान होतं ते या शेप मध्ये होतं आणि त्याच्यासाठी देवाचे लोक हे त्या क्यूब शेप मध्ये आहेत, परमपवित्र स्थानात आहेत, देवाच्या सानिध्यात आहेत हे दर्शवण्यासाठी तो नवीन यरुशलेम क्यूब शेप मध्ये दाखवते. We are also told that this holy city, New Jerusalem, is also the bride of Christ, who are God's people. This symbolism tells us that God's people will be in the presence of God forever without any fences. कुठलेही पडदे मध्ये दुभांगण्यासाठी नसणार, म्हणजे सेपरेट करण्यासाठी नसणार. कुठलेही पडदे मध्ये नसणार, कुठलंही कुंपण नसणार आणि आपल्या देवामध्ये कुठलंही अंतर नसणार. आपण त्याच्या परम पवित्र स्थानात त्याच्या सानिध्यात त्याच्या बरोबर राहणार आहोत नवीन सृष्टीमध्ये. आणि ते दर्शवण्यासाठी असं दाखवलंय नवीन यरुशलेम किंवा नवीन सृष्टी ही कसल्या शेप मध्ये, त्या परम पवित्र स्थानाच्या शेप मध्ये आहे जी क्यूब होती. क्यूब मराठीत काय म्हणतात मला नाही माहिती, पण लेंथ, ब्रेथ, लांबी, रुंदी आणि उंची सगळी सेम असते त्याची. तर तशा रीतीने आपण त्याच्या बरोबर राहणार आहोत. And God will be their light and people will always enjoy his intimate presence for eternity. One more category in apocalyptic symbolism is the use of cosmic events to describe the political events. Cosmic म्हणजे जगात जे भूकंप होत आहे, सूर्य काळा पडत आहे, चंद्र लाल झालेला आहे, अशा गोष्टी ह्या खूप मोठमोठे राजनैतिक उलाढाली जे होतात ते दर्शवण्यासाठी वापरला जातो. Cosmic events like earthquakes, sun getting dark, moon turning red, stars falling from sky, heaven, sky getting rolled as a scroll. आकाश हे नाही का एका गुंडाळलं गेलेलं आहे असं दाखवलं जातं. All describe great political events or describing the fall of a great kingdom. This kind of language is used in Isaiah 13:10 and in Isaiah 34. यशाया 13 मध्ये, यशाया 34 मध्ये जेव्हा बाबेलचा नाश होत आहे, जेव्हा अदोम या राष्ट्राचा नाश होते, तिथे पण लिहिलंय की आकाश गुंडाळलं गेलंय का ह्याच्याप्रमाणे, गुंडाळीप्रमाणे. जसं कॅलेंडर आपण गुंडाळतो किंवा काहीतरी जे गुंडाळी असती ना जी वाचल्यानंतर गुंडाळतो, तशा रीतीने आकाश निघून गेलं. पण तेव्हा गेलं का आकाश? नाही. बाबेलचा नाश झाला, अदोमचा नाश झाला. आणि त्याच रीतीने येशू वापरत आहे त्यांचा संदर्भ घेऊन. जर तुम्ही क्रॉस रेफरन्स चेक केलं मत्तई 24 मधलं तर ते यशाया 13:10 सांगतं. क्रॉस रेफरन्स जर बायबल तुम्ही यूज केलं तर. सो वेन एव्हर अ स्ट्रॉंग पॉलिटिकल लीडर लुजेस, यूज द फ्रेज अ स्टार हॅज फॉलन. कोण व्यक्ती पडला नाही का, पॉलिटिकल लीडर खाली पडला, तर काय म्हणतो, एक तारा उगवला किंवा तारा मावळला असं म्हणतो. आणि जसं मी सांगितलं की सूर्य, चंद्र, तारे हे योसेफाला पडलेल्या स्वप्नातून इस्रायल बद्दल दर्शवत होते. आणि इथे येशू सांगत आहे की सूर्य काळा पडेल म्हणजे इस्रायल हे निघून जाणार, इस्रायलचं पर्व निघून जाणार, एक नवीन युग सुरू होणार. सो देर आर मोर सिम्बल्स लाईक क्राउन्स म्हणजे मुकुट, हे काय दाखवतात, ऑथॉरिटी डिनोट करतात. हॉर्न्स डिनोट पॉवर, शिंग जे आहेत ते सामर्थ्य दर्शवतात.
आणि लॅम्प स्टँड म्हणजे दिवठाणी ते चर्च याला दर्शवतात. आणि जरी नाव हे पण खूप महत्वाचं आहे, दो अपोकलिप्टिक लिटरेचर इज फिल्ड विथ सिम्बॉलिझम, बट इट डज नॉट मीन दॅट देअर इज नो रियालिटी बिहाइंड दोज सिम्बल्स. म्हणजे फक्त चिन्हच आहेत, याच्या मागे कोण व्यक्ती नाहीये किंवा कुठली घटना नाही असं नाही. These symbolic things will still denote a reality, but the idea is described through analogy of symbols. ते दर्शवलं जातं चिन्हात्मक रीती. So thus we have seen that Revelation should be viewed as a letter of prophecy and apocalyptic literature. So when we consider all these, we have just begun to scratch the surface of interpreting the book of Revelation. इथे आपण थांबूया. उद्या मी तुम्हाला रूपरेषा देईल प्रगटीकरणाची, की ती रूपरेषा कशी आहे आणि कोणता चॅप्टर कशा रीतीने लोक वेगवेगळ्या रीतीने इंटरप्रेट करतात, तर ते आपण उद्या पाहू. आज मी तुम्हाला चिन्हात्मक काय आहे ते दर्शवलं. ते चिन्ह कसे त्याला अर्थ लावायचा ते पण मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात. पण अजून पण आपण पाहूया.